बघा सतीश, एक सूचनेकडे लक्ष दे. तू शेवटच्या क्षणामध्ये एक चेंडू आणि 6 धावा मारला, तुला गोल्डन जॉब ऑपॉर्च्युनिटी आले. राहुल भगत यांच्याकडून एकवीरा धाबा, यांच्याकडनं संध्याकाळी तुला मेजवानी आहे, तुला बोलवलं डाब्यावरती. यस, आणि जाताना एकट्यानेच जायचंय. यस, दरम्यान यापुढील होणारी मॅच एक रंगतदार आहे. एका बाजूला टीम कवाड तर एका बाजूला टीम खोणी, आणि यातला विजेता संघ जाऊन कुठे पोहोचेल तर आजच्या दिवसाची क्वालिफायर मॅच मध्ये. म्हणजे ही मॅच रंगतदार, ही मॅच तसनवाली, ही मॅच चुरसवाली, ही मॅच एकापेक्षा एक वाली. आणि या मॅचचा धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी सचिनजी शेलार यांना विनंती करेन, कारण की मी घेतो विश्रांती. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. ज्ञानबाई स्मृती चषक 2022. दरम्यान वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय माननीय श्रीयुत रणजितजी पाटील यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जाईल. आणि मी विनंती करेल जयेश पाटील यांना. यस, माननीय श्रीयुत रणजितजी पाटील यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय. थँक्यू दिजे. त्यानंतर माननीय श्री सौरभजी भोईर साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल. आणि मी विराज शेलार याला विनंती करतोय, माननीय श्रीयुत सौरभजी भोईर साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. त्यानंतर थँक्यू दिजे, धन्यवाद दिजे. तर त्यानंतर मी घेतो विश्रांती. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. ज्ञानबाई स्मृती चषक 2022. हॅलो खांडपे संघ, मी विनंती करतोय आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला जो शुल्क आहे तो पोहोचवायचा आहे. विनंती करेल टीम खांडपे. हॅलो हॅलो, चालू होणारा सामना कोणी वर्सेस कवाड. नाही, आणि पहिला चेंडूवरती चांगला टोळला चेंडू, धाव काय होत नाही. चांगला असं क्षेत्ररक्षण कवाड संघाचा. हो ना. आणि पुढचा चेंडू अंपायरांचा
वाईटचा इशारा. हा. आणि हा सामना रंगतदारच झाला पाहिजे, प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आणि डॉट राहुल भगत यांच्या इथे आगमन झालेलं आहे. आणि पाहूया पुढचा चेंडू. आणि खूपच असा सुंदर असं रित्या टोळलेला चेंडू एक धावेवरती समाधान मानावं लागतो. कोणी कोणी संघाला. चार चेंडू आणि 2 धावा. अतुल, पाहूया अतुल यांचा पुढचा चेंडू. आणि डॉट चेंडू. पंचांचा निर्णय. हा. आणि पाहूया पुढचा चेंडू अतुल यांचा. आणि चांगल्यारीत्या असा टोळला चेंडू खूपच सुंदर अशी फील्ड करताना दिसत आहेत. आणि ते धावचित्त होताना योगेश कोणी संघाला पहिला आदरा. आणि तसेच कोणी संघाचा धारीचा बॅटमन योगेश आपल्या पॅव्हलिंग मध्ये परतताना. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जाते आतिश. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे कोणी संघाची 2. आणि पुढचा षटक घेऊन येत आहे किरण. किरण यांनी पहिला एक चेंडू टाकून झालेले, दुसऱ्या चेंडूवरती येत आहे. आणि दुसरा चेंडूवरती खरोखर टोळलेला चेंडू.
दक्षताची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो राज. आणि सुंदर असा टोळला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, पण दुसऱ्या धाव्यासाठी समाधान मानावं लागतं एकच. दुसऱ्या ओव्हरचा 5वा चेंडू आणि 11 स्कोर होता त्यांचा 11. आणि खूपच असा उंचावून टोळला चेंडू सीमा. कवाड टू कोणी. दोन षटकाच्या समाधानानंतर धाव आणि वातावरणामध्ये बदल दिसत आहे आपल्याला. पाण्याची लक्षणं दिसत आहे. 2 दिवस पाऊस दिलेला आहे हवामान खात्याने. या वर्षी काय खरं नाहीये. कधी पाऊस पडतो, कधी ऊन पडतो, कधी थंडी पडते, कधी कोरोना येतो तर कधी कोरोना जातो. आणि पाऊस. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि परत एकदा षटका. सतीश यांच्या बॅटीतून खणखणीत षटकार. आणि तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि स्कोर. आता इथे थोड्याच वेळ ज्यांची आपण सकाळपासून आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपले पाहुणे पवन भाऊ देसले, दुगाड फाटा किंग मेकर यांची आता थोड्याच वेळाने ते एंट्री होत आहे. आई गावदेवी पृथ्वी स्पोर्ट अनगाव टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार तसेच आमचे मित्र निरोप घेताना रणजित पाटील आणि सौरभ भोईर. धन्यवाद. तुमचा असं आणि पाहू आणि वाईट
पंचांचा निर्णय वाईट. 2 बॉल 24 धावा. 24 धावांवरती केलं जाईल कोणी संघ आणि स्ट्राईकला येतो यतीश. पाहूया यतीश काय करत आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू आणि वातावरणामध्ये बदल येताना दिसत आहे. जय बजरंग सोनटक्के आयोजित ज्ञानेबाई स्मृती चषक 2022 मध्ये खूपच असा आनंदाचा वातावरण निर्माण होताना दिसत आहे आपल्याला. पाऊस पडताना दिसत आहेत. हर्षद पाहूया हर्षदचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा खूपच फटकेबाजी खूपच हॅलो हॅलो आणि पुन्हा एकदा टोळला चेंडू कॅच होतोय की सीमारेषे पार. आणगाव संघाचे वारेट संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये तिसरी ओव्हर धाव संख्या जाऊन आणि पुढचा षटक घेऊन येते जय कवाड संघातून. जय आणि त्यांच्या समोर आहेत ते जय टू राज. जय टू राज. पाहूया मी मगाशीच बोललो होतो तुम्हाला की वातावरणामध्ये काय खरं दिसत नाही. कधी ऊन येतो तर कधी पाऊस आणि तसंच मौसम आपल्याला बघताना दिसत आहे आणि मौसम खरोखर मस्तानाच आहे. वाईट ना अंपर पंच वाईट चेंडू वाईट. ओके 39 रनावरती केलं जाईल कोणी आज संघ आणि कवाड आणि पुन्हा एकदा संजनी षटका आणि 44 चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि धाव संख्या होती ती 45. राज टू जय.
आणि राज हे मगाशीच बोललो तुम्हाला की खरोखरच त्यांची बॅट म्हणजे तलवारीची धारेसारखी फटकेबाजी करत आहेत ते. आणि पाहूया परत एकदा. नाही, झेल तर सुटलेला आहे. खूपच असे प्रयत्न केलेले परंतु त्यांना यश काय आलेलं नाही. आणि 47 धावा होत आहे कोणी या संघाच्या. दोन चेंडू 47 धावा. जय टू राज. आणि पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा खरोखर आणि षटकार. होऊन गेला असा हा नायक खरंच धुरंधर. 3 चेंडू आणि 53 धावा. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. वारेड इथे टॉच विन होत आहे. षटकाराच्या बाहेर कॅच घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कैलास शेलार साहेब, शिवसेना शाखा प्रमुख पुंडास. आणि पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा कॅच होत आहे की हो इथे नक्कीच बाद. राजांची ते विकेट पडत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं ते दीपक ठाकरे यांनी. अष्टपैलू खेळाडू. DJ Pamela in the mix. थँक्यू डीजे. आणि राज खूप आणि सुंदर. होणारा पेपर- सामना 53 रनावरती खेळत आहे कोणिया संघ. 2 चेंडू शेष. आणि प्रमोद टू जय. आणि खूप सुंदर असा टोळलेला चेंडू. या चेंडूवर एक धाव पूर्ण. दुसरी धाव होतंय का आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि या 2 धावांच्या वर धाव संख्या जात आहे 55. आणि हा शेवटचा चेंडू आणि सुंदर असा टोळ. एक धाव आणि या 2 आणि कवाड्या संघाला मोठा 58 रनांचा. आता पाहूया कवाडा संघ हा टार्गेट कसा पूर्ण करत आहे. खोनी संघ आपण आणि क्षेत्ररक्षण आपण साधून घ्यायचंय. कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता आपल्या हॉटेल मधु मंजुला यांचा
ग्राउंड मागचा हा जो व्ह्यू दिसत आहे तुम्हाला खरोखरच अप्रतिम असा कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहे. माझे परम मित्र मोनीश आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला खरोखरच मदत केलेली आहे तर त्यांचे तुम्ही फोटो पाहू शकता. आणि यांचा प्रेम हा आमच्यासाठी वर्षानुवर्षी मिळत आहे त्यांच्या माध्यमातून. सोनटाका संघ आणि ज्ञानाबाई स्मृती चषक हे जर ऐकले का त्यांना उत्साह वाटतो की आम्ही या संघासाठी आणि या टुर्नामेंटसाठी कुठला बक्षीस देऊ शकतो. आणि ते आम्हाला हक्काने सांगतात की बाबा माझ्याकडून हा बक्षीस घेऊन जा. आणि त्यांना खूपच आवड वाटते चषकमध्ये. आणि सोनटाका बोलला तर त्यांना खूपच अशी प्रेमळ मुलं त्यांच्या आवड आणि खरं कार्य करते. आणि इथे पवनभाई देसले यांचं आगमन होत आहे. आणि रोडच्या मध्ये ज्या गाड्या आहेत ना जरा साईडला करा, आमचे पाहुणे येत आहेत तिकडनं. पवनभाई देसले आणि स्ट्राईकला अक्षय, पहिला चेंडू आणि डॉट. मोनीश बाबा तुम्हाला मी आणि टोळलेला चेंडू पाहूया झेल होती की नाही. 2 धावा पूर्ण. तसेच आता यस नक्कीच इथे शुभ आगमन होत आहे. माननीय श्रीयुत पवनजी देसले साहेब आणि त्याचबरोबर प्रमोदजी शेलार यस यांचं इथं शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ज्ञानाबाई स्मृती चषक 2022 मध्ये. यस
हॅलो. दरम्यान माननीय श्रीयुत रामजी शेलार साहेब यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. वळतोय मॅच कडे. यस एक रंगतदार मॅच. इथे मात्र हवेमध्ये चेंडू प्रमोद दमचाक केली जाते. भाग मिल्का भाग अडवलं जाईल पण फेकीपर्यंत 2 धावा या नक्कीच मिळतील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये. टार्गेट कितीचं दिलं जातोय? 58 धावांचं टार्गेट पार पाडताना पहिल्या षटकाच्या 4 चेंडू मध्ये धावसंख्या फळकावरती 5 या आकड्यावरती. यस म्हणजे अजून देखील 2 चेंडू बाकी असतील या षटकाचे. माफ करा, एका षटकाचा खेळ बाकी अजून. ओके, एका चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज दक्ष शिंगोळे पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या पुढच्या चेंडूवरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे योगेश. हा चेंडू उडवलाय हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक आणि योगेश हे मानायची सारी लोक ही भारी मनी कुठलाच भेदभाव नाही मानायची Thank you, सारी DJ. लोक बघा पहिल्याच षटकामध्ये विकेट टेकर गोलंदाज दक्ष शिंगोले यस गोलंदाजीवरती आणलं गेलंय आणि आतापर्यंत अशी मॅच नाही ज्या मॅच मध्ये दक्ष शिंगोलेने पॉवर प्ले मध्ये विकेट घेतलेली नाहीये. यस कारण की हा आक्रमक गोलंदाज आहे. जरी महागडा ठरो पण तो विकेट घेऊन जाणार आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. आता मात्र गोलंदाजीवरती येतोय गोलंदाज राज. यस जेव्हा फलंदाजीवरती होता तेव्हा काय अफलातून फटकेबाजी, त्याच्या बॅट मधनं 4 षटकार निघाले होते. तोच आता मात्र अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या भूमिकेमध्ये गोलंदाजीवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज कव्वाड संघाकडनं धुरा सांभाळणारा सर पाहायला मिळतोय विशाल. नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. पुन्हा एकदा गोलंदाज राज सज्ज होतोय. पहिला चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर वेगाने शरीरावरती आला. एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. प्रमोद फेकी पर्यंत, फेकी खूप जास्त वाईड पण बॅकअप चांगला होता आणि त्याच्या जोरावरती मात्र धावा जमवल्या गेल्या. त्या 2च्या जोरावरती जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावरती. गोलंदाजी माठवरती राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यस आव्हान कठीण आहे, आव्हान मोठं आहे पण ते मोठं आव्हान जेव्हा पार पाडण्यासाठी तुम्ही मैदानामध्ये उतरता आणि एक चांगला लढा देता तेव्हा तुम्ही लढवय्या देखील असता. तो लढवय्या टीम कव्वाड संघ होईल का? कारण की गेल्या सातत्याने 1.5-2 वर्षामध्ये आपण बघितलेत अशा प्रकारच्या मॅच त्याने खिशामध्ये घालताना, पण आता त्यांच्या विरोधामध्ये तेवढाच चांगला संघ आहे तो म्हणजे जय हनुमान खोनी संघ. इथे चांगला फटका लॉंग अपच्या रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे. फेकीपर्यंत 2 धावा नक्कीच मिळतील आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावरती. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. त्यास पहिल्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना स्ट्रायकर एंडला फलंदाज विशाल. हा चेंडू कानांच्या जवळनं शेटी मारत निघून गेलाय आणि या चेंडूवरती येतोय निर्धाव चेंडू आणि नक्कीच या चेंडूवरती मात्र राज या गोलंदाजाने फलंदाजाने इशारे केलेत, जागते रहो. यस माझ्या येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती तुला तटस्थ राहावं लागेल. जर चुकी केलीस तर त्या चुकीचा फायदा मी उचलेल हे दाखवताना गोलंदाज राज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन विशालच्या विरोधामध्ये प्रत्युत्तर देतो का विशाल बघावं लागेल. हा चेंडू सोडू दिलं, जाऊ दिलंय, पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतीये दुहेरी आकड्यामध्ये एका विकेटच्या नुकसानवरती 10 वरती. 15 चेंडू आणि 48 धावांची गरज. लक्ष कठीण आहे पण कठीण लक्ष जेव्हा तुम्ही सर करता तेव्हा तुमचा गाजावाजा देखील तेवढाच जल्लोषाने केला जातोय. हा सर होईल का? हा चेंडू उडवलाय, ताकद आहे या फटक्यामध्ये, नजाकत आहे या फटक्यामध्ये, निघून जातोय सीमारेषे बाहेर. प्रेक्षकांच्या बेडीसाठी षटकार.
म्हटलं होतं ना की रातचे चेंडू वेगाने येतात आणि या वेगाने येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला फक्त टायमिंग करायचंय आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. चेंडूला सरळ धाडून दिलं ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या डोक्यावरनं प्रेक्षकांची वेटी साडी 6 धावांचा षटकार आणि त्या षटकारने मात्र आता मात्र फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे यू बॅटची एज घेऊन कडा. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण, आशेची किरण जिवंत ठेवील का? यस, किरण वरती जिम्मेदारी खूप सारी असेल कारण की समीकरण जाऊन पोहोचतोय 13 चेंडू 42 धावा. यस, रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 18 वरती जाऊन पोहोचतोय. म्हणजे समीकरण कठीण आहे. प्रत्येक षटकामागे 18 धावा जमवाव्या लागतील आणि या मैदानामध्ये जिवंत राहायचं असेल तर, कारण की विजेता संघ जाऊन पोहोचेल आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये, म्हणजे आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच मध्ये. कोणता संघ असेल? एका बाजूला मित स्पोर्ट्स कवाड ए संघ तर एका बाजूला टीम जय हनुमान खोनी संघ आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि कोणता संघ पुढे जातोय हे बघावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू लॉफ केलाय, हवे चेंडू खेळाडू खाली येतोय आणि झेल दरम्यान सुटतीये आणि या झेल समाप्तीनंतर जर विचार केला तर पंचांचा इशारा देखील येतोय. षटक समाप्त होतोय. धावसंख्या या 2 धावेच्या जोराने जाऊन पोहोचतीये ती तब्बल 18 या आकड्यावरती, माफ करा 17 या आकड्यावरती. एकच धावा आहे आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. नक्कीच बघा, शेलार ते अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून फर्स्ट एड किट मेडिकिट इथपर्यंत पोहोचलाय. यस, धन्यवाद या असोसिएशनचे सर्व सदस्य कमिटी मेंबर्स. यस, खूप खूप धन्यवाद, कारण की या प्रकारची गोष्ट मैदानामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा पाहिजे असते. कारण की फर्स्ट एड किट हा प्रथम उपचार असतो, म्हणजे पहिला डॉक्टर असतो आणि पहिला डॉक्टर जर मैदानामध्ये नसेल तर नक्कीच गंभीर परिस्थिती येऊ शकते. तर हा पहिला डॉक्टर आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. वळतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असेल आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय कोण? तर या संघाचा अभिमन्यू आतिश. गोलंदाज आतिश. पहिला चेंडू तेच राड वेगाने ऑप्स्टमच्या वाईड शॉर्कर पाहायला मिळाला. काय चेंडू होता, एकदा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दाखवा. ओ हो, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर काय असतो या चेंडू मागे शिका, कारण की ऑप्स्टमला अचूक टप्प्यावरती साधला आणि त्यानंतर मी कौतुक करेल यष्टीरक्षकाचं. अगदी वेगाने चेंडू हाताळतोय तरी पण क्लोज किपरिंग करतोय. बघा, याला म्हणतात स्वतःवरचा कंट्रोल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू ओ हो, काय देखना स्ट्रोक, पण हातामध्ये विकेट मिळतोय. कमांड इज आता मात्र असा एक फलंदाज मैदानामध्ये जातो. तसं या फलंदाजाचं मी कौतुक करेन. जर पाठीमागे इतिहास बघितला कागदोपत्री तर मागचाच हंगाम, या मागच्या हंगामामध्ये या फलंदाजाने अक्षरशः गोलंदाजानं नाचवलं होतं. जय मैदानामध्ये जातोय. यस, पण या वर्षी कुठेतरी जयचा फॉर्म अजूनपर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. पण आज या मैदानामध्ये जयची संघाला देखील गरज आहे आणि स्वतःला देखील सिद्ध करण्यासाठी गरज आहे. मला माझ्या संघाकडनं का प्रमोट केलं जात आहे, ही काची उत्तर जय देईल का? हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची एज घेऊन निघून जातोय डिक्लेअर झोन कडे आणि पंचांचा इशारा आलाय. बाईच्या स्वरूपामध्ये ही धावा आहे का? ओके,
आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती. येस बघा, धन्यवाद. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली आहे. हा फर्स्ट एड किट जो आपल्याला पोहोचलाय हा असोसिएशनला गिफ्ट दिलाय. म्हणजे असोसिएशनच्या जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतील तेव्हा हा फर्स्ट एड किट तिथे पोहोचेल. आणि हा किट पोहोचलाय कोणाकडनं तर ऋत्वी स्पोर्ट्सचे एक मेंबर जयश्री पाटील यांच्याकडनं. तर धन्यवाद ऋतू स्पोर्ट्सचे जयश्री पाटील. खरंच हा मोलाचं योगदान आहे, कारण की फर्स्ट एड किट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी मगाशीच म्हटलं होतं फर्स्ट एड किट म्हणजे पहिला डॉक्टर, आणि हा पहिला डॉक्टर प्रत्येक मैदानामध्ये पाहिजे. आणि यो पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. तर मी वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. यस, आतिश गोलंदाजीवरती शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला. मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूला आता संघाला देखील गरज आहे या खेळाडूची, आणि याला देखील सिद्ध करावं लागेल. मला ज्या संघाकडनं मला कर्णधाराची पदवी का दिली आहे, जय नावाची ताकद काय होती ती दाखवावं लागेल. विजयासाठी 8 चेंडू 39 जावा. गोलंदाज सज्ज होतोय. हो, यू मिस, आय विल डेफिनेटली. हे मानाची सारी लोक ही Thank you, भारी. DJ. असं नक्कीच या विकेट मिळवून दिलाय आतिशाने, आणि त्या विकेटच्या जोरावरती जर विचार केला तर धावसंख्या स्थिरावली गेली 20 या आकड्यावरती. म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल. मग तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला. खूप जास्त शफल केलं फलंदाजाने. यस, पुढचा दरवाजा झाकला पण मागचा दरवाजा ओपन ठेवला आणि चोरी झाली मागच्या दरवाजातून. यस, विकेट यस्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज होतोय बाद. तर आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज, माफ करा 7 चेंडू आणि 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल 39. आणि गोलंदाज सज्ज होतोय दर्शन. हा चेंडू, पहिला चेंडू इथे प्रहार केलाय. नक्कीच दर्शन गोलंदाजीवरती सज्ज होतोय. एक धाव अंकित केली जाते. एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. यस, कौतुक करावं लागेल कल्पेशाचं. यस, अगदी जर विचार केला तर सिली पॉइंट वरती काय अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालाय. यस, एक भिंत म्हणून उभी केली गेली आहे समोर, आणि हा प्रेशर देण्याचं काम केलं जातोय फलंदाजावरती. कुठेतरी फलंदाजाचं मनोबल खच्च करण्यासाठी हा सिली पॉइंट उभा केला जातोय. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये प्रेशर येतो तेव्हा तेव्हा अशा प्रकारची बिल्डिंग, पण तिथे सावध राहावं लागतं, तिथे तीक्ष्ण राहावं लागतं. कारण की आर्यन्स स्पोर्ट्स आर्यन चषक जेव्हा आपण बघितला होता त्यावेळेस अशा ठिकाणी खेळाडूला दुखापत झाली होती. हा चेंडू षटकार. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू इथे हर्षदच्या बॅटमधनं आडव्या पट्ट्याचा हा फटका डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये निघून जाताना चेंडू पाहायला मिळतो एका धावेसाठी. आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 28 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू, 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी धावांची गरज जर विचार केला तर या 2 चेंडू मागे जवळजवळ 30 धावांची गरज असेल. हा चेंडू प्रहार केलाय आणि इथे एक धाव अंकित केली जाईल.
एक चेंडू विजयासाठी 29 धावा. हा चेंडू पोचतोय मैदानामध्ये. हार्ड लक टीम स्पोर्ट्स कवाड ए संघ अँड विश यू ऑल द बेस्ट अँड विश यू कॉंग्रॅच्युलेशन टीम जय हनुमान खोनी जाऊन पोचते आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये. धन्यवाद डीजे कॅमेरामॅन. ओके तटस्थ आहेत. वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. माननीय श्रीयुत एक उद्योगपती दुगाड फाटा गावचे पवनभाई देसले यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय निलेशजी शेलार यांना. यस माननीय श्रीयुत पवनभाई देसले यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय. असं आपण बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. धन्यवाद. त्यानंतर माननीय श्रीयुत प्रमोदजी शेलार साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत